आता अशा एका क्रांतिकारकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्याबद्दल इतिहासाने केवळ अंधार मोठ्या उठावाचं एक कारण म्हणजे उमाजी नाईक कोमणे आणि मुलाचं नाव हे उमाजी नाईक. कसं आद्य क्रांतिकारकाची सुरुवात क्रांतिकाराला कधी झाली? इथं सुरुवात झाली एका क्रांतिकारकाच्या क्रांतिकार्याला. त्या काळात उमाजी नायकांचं एक पत्रक फार प्रसिद्ध झालं होतं, म्हणून उमाजी नायकांवर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्याने 10,000 रुपये बक्षीस आणि 4 बिघा जमीन असं त्यांच्यावर बक्षीस लावलं. आणि हा वाघ सहसा कोणाच्या जाळ्यात न येणारा आपल्याच लोकांच्या फितुरीने इंग्रजांच्या जाळ्यात सापडला. नमस्कार मित्रांनो, आपण इतिहासाच्या अनेक पात्रांचा अभ्यास करतोय. त्यामधलेच हे एक पात्र म्हणजे उमाजी नाईक. इतिहासाला माहीत नसलेला इतिहास आपण आपल्या भागातून लोकांसमोर आणतो. आता अशा एका क्रांतिकारकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्याबद्दल इतिहासाने केवळ अंधार पाहिला, म्हणजे इतिहासात यांच्यासाठी फारसे शब्द लिहिले गेले नाही. असे हे आद्य क्रांतिकारी, क्रांतीवीर, क्रांतीज्योत उमाजी नाईक यांच्याबद्दलचा आज हा आपला इतिहासाचा एपिसोड. जे आपण सगळेजण असं म्हणतो की 1857ची क्रांती ही सगळ्यात पहिली क्रांती. असं नाही बरं का. 1857 पूर्वीही अनेक लहान मोठे उठाव झाले आणि त्या उठावातील सगळ्यात मोठ्या उठावाचं एक कारण म्हणजे उमाजी नाईक. उमाजी नाईकांनी अनेक इंग्रजांविरुद्धचे उठाव केले. 1947ला इंग्रज भारतातून गेले, पण त्याची सुरुवात ही 1857 साली नाही बरं का झाली, तर त्याची सुरुवात त्याच्या खूप आधीपूर्वी उमाजी नाईकांनी केली होती. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी पहिली क्रांतिकारक ज्योत पेटवली आणि पहिला उठाव केला तो इंग्रजांविरुद्ध. तर अशा याच उमाजी नाईकांबद्दलचा इतिहास आज आपण समजून घेणार आहोत. मी बऱ्याच ठिकाणची माहिती काढून उमाजी नाईकांवरचा जो अभ्यास केला आहे त्याच्यानुसार उमाजी नाईकांचा बराच इतिहास हा काळाच्या ओघात कुठंतरी झाकून गेला. कधी लोकांना हे वाटलंच नाही की उमाजी नाईक ही आपले आद्य क्रांतिकारक होते. अशा या आद्य क्रांतिकारकाचा जन्म 7 सप्टेंबर 1791ला पुणे जिल्ह्यातल्याच एका छोट्याशा भिवडी ह्या गावी झाला. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई आणि त्यांच्या वडिलांचं नाव दादोजी खोमणे. दादोजी खोमणे, आता तुम्ही म्हणसाला की यांचं आडनाव, वडिलांचं नाव दादोजी खोमणे आणि मुलाचं नाव हे उमाजी नाईक कसं? तर यांच्याकडं शिवाजी महाराजांपासूनच पुरंदर जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही या उमाजी नाईकांच्या, उमाजी खोमणे किंवा दादोजी खोमणे या घरावर होती. पुरंदरच्या संरक्षणाची जबाबदारी मिळाली आणि ह्या जबाबदारीमुळंच त्यांना नाईक ही पदवीही बहाल करण्यात आली. आणि ह्या पदवीमुळंच त्यांचं खोमणे हे आडनाव कुठंतर लुप्त झालं आणि त्या जागेलाच त्यांनी नाईक हे आडनाव लावलं. म्हणूनच आपण आज त्यांना उमाजी नाईक या आडनावानं ओळखतो. तर आडनाव क्रांतिकारकाला लावणं हे म्हणजे कुठंतरी त्यांच्या क्रांतीला किंवा त्यांच्या कर्तृत्वाला लावलेली सीमा आहे. तर अशा या आद्य क्रांतिकारकाची सुरुवात क्रांतिकाराला कधी झाली? तर 1830 साली, ज्यावेळेस पुण्यावरती इंग्रजांनी आपला अंमल बसवला. त्यावेळेस त्यांच्या अखत्यारीत येणारा पुरंदर हा किल्ला, याच्यावर जी रामोशी समाजाची संरक्षण जबाबदारी होती ती इंग्रजांनी काढून घेतली. उमाजी नाईकांच्या मनात पहिल्यापासूनच इंग्रजांबद्दलचा एक राग होता आणि त्यात ही संरक्षणाची जबाबदारी काढून घेतली. ही जबाबदारी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली होती, आजपर्यंत ती कोणी काढली नव्हती. आणि ह्या इंग्रजांनी काल परवा येऊन काढल्याचा राग उमाजी नाईकांच्या मनात होता. आपल्याबरोबरच आपला समाज बांधवही उघड्यावर पडल्याचं ज्यावेळेस उमाजी नाईकांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की या इंग्रजांना जोपर्यंत या देशातनं हाकलून देत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. आणि इथं सुरुवात झाली एका क्रांतिकारकाच्या क्रांतिकार्याला. जुलमी सावकार असू द्या, इंग्रज असू द्या, यांची जी संपत्ती आहे ती लुटून आणून उमाजी नाईक हे गोरगरिबांना वाटत. हे गोरगरिबांचं पाठीशी राहणं आणि गोरगरिबांचा आशीर्वाद हीच उमाजी नाईकांची खरी संपत्ती होती. आणि या संपत्तीच्याच बळावर उमाजी नाईकांनी ही आद्य क्रांती घडवली किंवा आद्य क्रांतीला सुरुवात केली. ज्यावेळेस उमाजी नाईकांनी पाहिलं की आपले जे देवदेवता आहेत, देवळं आहेत, ते कुठंतरी जे आक्रमक आहेत त्यांच्याकडून पाडली जात आहेत, त्यावेळेस 1824 साली इंग्रजांवर एक मोठा हल्ला करून उमाजी नाईकांनी त्यांची बऱ्यापैकी संपत्ती लुटून ती संपत्ती देवदेवळाच्या आणि गोरगरिबांच्या सत्कार्याला लावली. आता इंग्रज हे उमाजी नाईकांना दरोडेखोरच समजत होते. 21 डिसेंबर
1930ला उमाजी नाईकांना पकडण्यासाठी एक इंग्रज अधिकारी, बायडन त्याचं नाव आहे, तर असा हा बायडन अधिकारी त्यांना पकडण्यासाठी मांढरदेवी परिसरात गेला. पण उमाजी नाईकांनी मांढरदेवी जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरूनच त्यांच्यावर बंदुका आणि गोफणीनं हल्ला, एवढ्या जोरात हल्ला चढवला की इंग्रजांना तिथून पळताबोई थोडी झाली. इंग्रज तिथून पळून गेले. आपल्या उमाजी नाईकांचं एक विशेष होतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा ही पद्धत चांगली अंगीकृत केली होती. त्यांना माहीत होतं की आपण इंग्रजांविरुद्ध जाऊन खुल्या मैदानात लढू शकत नाही, कारण तेवढं सैन्य आपल्याकडे नाही, आणि तेवढं सैन्य नाही तर आपल्याला काय करावं लागेल, त्या इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्यानेच लढावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी युद्धनीती वापरली तीच युद्धनीती वापरून उमाजी नाईकांनी इंग्रजांना अनेक वेळा चकवा दिला. आता त्या काळात उमाजी नाईकांचं एक पत्रक फार प्रसिद्ध झालं होतं. गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी, भारतातल्या सर्व लोकांसाठी उमाजी नाईकांनी एक पत्रक छापलं होतं, आणि या पत्रकावरती त्यांनी असा उल्लेख केला होता की जे कोणी इंग्रजांच्या नोकरीत आहेत त्यांनी आपली नोकरी सोडावी, सगळ्यांनी एकत्र यावं, कोणीही इंग्रजांना शेतसारा किंवा पट्टी देऊ नये, त्यांच्या विरुद्ध उभा राहून इंग्रजांना आपल्या देशाच्या बाहेर हाकलून काढावं. उमाजी नाईकांच्या ह्या पत्रकाला गोरगरीब सर्वसामान्य लोकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाच्या बळावर अनेक उठाव होऊ लागले, आणि ह्या उठावाचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांनी या उठावाचा जो म्होरक्या आहे त्या म्होरक्याला पकडावं म्हणून उमाजी नाईकांवर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्याने 10,000 रुपये बक्षीस आणि 4 बिघा जमीन असं त्यांच्यावर बक्षीस लावलं. आता आपली भारताची त्यावेळची परिस्थिती तशी सर्वसामान्यच. अनेक जण पोटपाणी चालवण्यासाठी मिळेल ते काम करायचे, आणि अशातच काही लोक इंग्रजांना सामीलही झाली. आता इंग्रजांना सामील कोण झाली, जे ऑलरेडी उमाजी नाईकांबरोबर काम करत होते. म्हणजे उमाजी नाईकांबरोबर जे उठावात सामील होते, उमाजी नाईकांबरोबर जे पाठीला पाठ लावून होते, पण ते खरंच उमाजी नाईकांबरोबर होते का ते इंग्रजांचेच एक खेळ होते हे कधीच इतिहासाला समजलं नाही. त्यातलेच एक काळोजी, या काळोजींनी एका महिलेवरती अतिप्रसंग केला म्हणून उमाजी नाईकांनी त्यांना हात तोडण्याची शिक्षा दिली, आणि तोच राग मनात घेऊन काळोजी हा जाऊन इंग्रजांना मिळाला. त्याचबरोबर उमाजी नाईकांसोबतच असलेले नाना म्हणून तेही जाऊन इंग्रजांना फितूर झाले, आणि हा वाघ सहसा कोणाच्या जाळ्यात न येणारा आपल्याच लोकांच्या फितुरीने इंग्रजांच्या जाळ्यात सापडला. 15 डिसेंबर 1831ला उमाजी नाईकांना अटक करण्यात आलं. अटक कुठं झालं, आपला जो भोर तालुका आहे त्यातल्या उत्तरे म्हणून गाव आहे, त्या उत्तरे गावात उमाजी नाईकांना अटक करण्यात आली. गोरगरिबांच्या एका न्याय निवाडा करण्यासाठी उमाजी नाईक तिथे आले होते, आणि त्यावेळेस त्यांना तिथं पकडण्यात आलं. अशा या उमाजी नाईकांवर अनेक खटले भरवण्यात आले, अनेक आरोप उमाजी नाईकांवर करण्यात आले, अनेक चोरीचे अनेक हत्येचे आरोप उमाजी नाईकांवर करून त्यांना फाशीची शिक्षा डिक्लेअर केली. एका इंग्रज न्यायालयात फक्त 1.5 महिन्यात फाशी देण्यात आली. आरोपीला पकडल्यापासून 1.5 महिन्यात त्याच्यावरती सर्व जे गुन्हे आहेत ते साबित करून त्यांना फाशी देण्यात आली. म्हणजे बघा, 15 डिसेंबर 1831ला उमाजी नाईकांना पकडलं, आणि 3 फेब्रुवारी 1832ला त्यांना फाशीवरही चढवण्यात आलं. फाशीवरती गेलेला हा पहिला आपला क्रांतिकारी म्हणजे उमाजी नाईक. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरिबांचं कल्याण आणि या मायभूमीचं रक्षण एवढंच कार्य डोळ्यासमोर ठेवून आयुष्य जगलेल्या उमाजी नाईकांचं आयुष्य फक्त 41 वर्षाचं होतं, आणि 41व्या वर्षी उमाजी नाईकांना फाशीवर चढवण्यात आलं. उमाजी नाईक फाशी तर गेले, पण त्यांच्यानंतर अनेक क्रांतिकारक घडले. 1857चा उठाव झाला, त्यानंतर अनेक क्रांतिकारक पुढे आले. त्यांनी आपल्या क्रांतिकार्याने इंग्रजांना पळताबोई थोडी केली, पण सलग 14 वर्ष इंग्रजांना नको नको करून ठेवणारे आपले उमाजी नाईकांचा इतिहास कधीतरी आपल्यालाही माहीत असायला हवा. आणि अशा या आद्य क्रांतिकारी उमाजी नाईकांना माझा विनम्र अभिवादन. मला वाटतं की येत्या काळात उमाजी नाईकांची जी जयंती आहे ती आपण सर्वांनी मिळून साजरी केली पाहिजे, कारण उमाजी नाईक हे फक्त रामोशी समाजाचे नव्हते, ते आपल्या समाजातले होते,
ते आपले होते. त्यांनी जो लढा दिला तो आपल्या मातीसाठी होता आणि हा लढा तो आपल्या कायम स्मरणात राहावा म्हणून आपण या महापुरुषाचे वर्षातून एकदा का होईना नक्की त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करून आपण त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे. अशा या आद्य क्रांतिकारी उमाजी नायकांचा इतिहास जो काही मी वाचला, जो काही मला समजला, तो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला ते नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की असा व्हिडिओ माझ्या कोणीतरी मित्रांनीही बघावा तर त्यांनाही शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच क्रांतिकारक आणि आपल्या स्वराज्यासाठी जे शिलेदार बनलेत, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी आपल्या या मायभूमीसाठी वाहिली आहे, त्या शिलेदारांची सिरीज चालवणाऱ्या माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.